नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा माझ्या मैत्रीण आदरणीय राष्ट्रताई जाधवजी, साहेब, कांबळे साहेब, समोर उपस्थित मान्यवर सगळे नेतेगण, इथे उपस्थित सगळे मान्यवर नेतेगण, सगळे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे सगळे पदाधिकारी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आपण सगळ्यांची भाषण ऐकली. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि मुंबई शहराच्या उपनगराच्या या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहोत. ही लढाई ही आता सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या सगळ्यांच्या स्वातंत्र्यावर आलेल्या गदेच्या विरोधामधली लढाई आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याने जनसुरक्षा विधेयक आणलं. कशाच्या नावावर आणलं तर महाराष्ट्रामध्ये शहरी नक्षलवादाला बिमोड करण्यासाठी आम्ही हे विधेयक आणत आहोत अशी भूमिका मांडली. खरं तर नक्षलवादी कोण हे ठरवणार पण सरकार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा आवाज दाबण्यासाठी किती माध्यम वापरताय हे सरकार, हे मला सांगायची गरज नाही. सरकारी यंत्रणाचा वापर, पोलीस दलाचा वापर आणि आता नव्याने जे कायदे निर्माण करतायत त्याचा वापर मला सांगायला पाहिजे. या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेले 14वा कलम असेल, 20वा कलम असेल किंवा 21वा कलम असेल किंवा प्रिन्सिपल प्रिन्सिपल असतील, या सगळ्या गोष्टींवरती गदा आणण्याचं काम हे सरकार करत है. एक तरफ देश के प्राइम मिनिस्टर कहते हैं कि संविधान को हाथ लगाओगा तो आत्महत्या होगी, एक तरफ देश के प्राइम मिनिस्टर संविधान को सर पे लगाने का एक अलग ढोंग करते हैं और दूसरी तरफ उन्हीं के सरकार के लोग ऐसे कानून लाते हैं जिससे जन का आवाज बंद हो, संगठनों का आवाज बंद हो, कामगारों का आवाज बंद हो, महिलाओं का आवाज बंद हो, लोगों का, लोक प्रतिनिधि का आवाज बंद हो और विरोधी पक्ष का आवाज बंद हो, पत्रकारों का आवाज बंद हो. ये कहाँ की ठोकशाही चल रही है मुझे नहीं समझ में आ रहा है. देश के संविधान ने अधिकार दिए हैं और देश के संविधान को मानने वाली जनता जानती है कि किस तरह से काम करना चाहिए, लेकिन आजकल हम देख रहे हैं कि पूरी तरह से जो है इस देश के संविधान के साथ खेलने का और इस देश के संविधान को बदलने की बार बार भाषा इन्हीं के सांसद और इन्हीं के विधायकों के माध्यम से होने का काम हो रहा है. और उसी का एक कदम ये है, हमारा कहना यह है कि इसके लिए जो चिकित्सा समिति बनाई गई है, संयुक्त समिति जो विधानसभा ने बनाई है, जैसे हमारे पार्लियामेंट में ज्वाइंट पार्लियामेंट कमेटी होती है वैसे विधानसभा की कमेटी बनाई है. हमारा कहना है सबसे पहले तो ये कानून रद्द होना चाहिए. जन सुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जन सुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जन सुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. सर्व जनता जर बोलत असेल की आमच्या स्वातंत्र्यावर कदा येते, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कदा येते, देशाच्या संविधानाला या माध्यमातून पायमल्ली करण्याचं काम करता, लोकशाहीचा आवाज गळत आणण्याचं तुम्ही काम करता, तर असे कायदे तुम्ही आणताच कशाला? तुम्ही ठरवणार काय शिक्षा द्यायची, 3 वर्षाची द्यायची, किती लाखाचा दंड द्यायचा, समिती तुम्ही निर्माण करणार, तुम्ही कॉर्पोरेटसाठी निर्णय करता, पॉलिसी करता, त्यांच्यासाठी नवे GR आणता, TDR पॉलिसी करता, त्यांच्यासाठी DCR बदलता आणि गरिबांचा आवाज बंद करता, गरिबांचं जन आंदोलन बंद करता. उद्या न्याय मागण्याची वेळ आली तर आपण न्याय मागायला उतरलो तरी आपल्याला रोखण्याचं काम या ठिकाणी होणार. त्यामुळे आज मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, हा मुद्दा कोणा पक्षाचा नाही, हा मुद्दा कुठल्या संघटनेचा नाही, हा लोकांचा मुद्दा आहे. लोकांचा मुद्दा घेऊन आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हा लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, हा संविधानाचा त्या ठिकाणी आवाज दाबण्याचा, लोकशाहीचा घात होण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी सगळ्यांना एक दिलाने एक मनाने यावं लागेल. मी धन्यवाद देते रेड्डीजींना.
पण या सगळ्यांना आम्ही सगळेजण मिळून हे आंदोलन यासाठी लढतोय की उद्या तुम्हाला माहितीये शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, शेतकऱ्यांनी आंदोलन करतो, आपण रोज आंदोलन करतो. ज्या ज्या वेळेला सरकारी जे निर्णय घेतले जातात ते लोकांच्या हिताच्या विरोधात असतात, त्या त्या वेळेला संघटना उतरतात, त्या त्या वेळेला लोकप्रतिनिधी उतरतात, त्या त्या वेळेला विरोधी पक्ष उतरतो. कारण सगळ्यांची भूमिका एक असते की सरकारला त्यांच्या चुका दाखवणं, सरकारला त्यांची त्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांना प्रश्न विचारणं. तुम्ही आमचा मूलभूत अधिकार छीनणार का? लोकशाहीमध्ये प्रश्न विचारायचा अधिकार नाही, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार नाही, लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही ठरवणार कुठेतरी हे जे चाललेलं आहे हे काही लोकांसाठी, लोकांचा आवाज ओळखण्यासाठी हे सगळे कायदे बनवण्याचं काम चाललेलं आहे. अशा वेळेला आज हे आंदोलन म्हणजे ही सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये घराघरामध्ये हे आंदोलन जाईल, हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. केला पाहिजे, घराघरा प्रत्येक माणसाला सांगितलं पाहिजे तुमच्या न्यायासाठी, या देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी. ज्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काही सहभाग नाही, ज्यांना देशाच्या काय लोकशाही असते हे माहित नाही, ही मंडळी डबल इंजिनच्या माध्यमातून सत्तेमध्ये बसतात आणि अशा तऱ्हेचे निर्णय घेतात. आज या विधेयकाचा आम्ही धिक्कार करतो आणि हे विधेयक रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. ही या ठिकाणी आम्ही आज सगळ्यांना निर्धार करतो. या निर्धारामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं, एका दिलाने काम करावं, हे या ठिकाणी मी सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करते. आणि हा महाराष्ट्र जो आपण सगळेजण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सूर्य सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र, प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे जुलमी कायदे, असे ब्रिटिशांचे कायदे तुम्ही आणण्याचा प्रयत्न करणार तर आम्ही ते खपून घेणार नाही, हे या ठिकाणी सांगते. आणि महाराष्ट्राला एक दिलाने महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये मजबूतपणे लढेल, हे या ठिकाणी आपल्याला ग्वाही देते. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. जय महाराष्ट्र, जय भीम. आता जसं वर्षाताईंनी सांगितलं आणि अगोदरचे वक्ते पण बोललेत, मी मोबाईल वरती या सर्वांची भाषणं ऐकत होतो. रेड्डी आपण सांगताना मला सुरुवातीला या निमित्ताने खुलासे करायचे की अभी तो सिर्फ झाकी है, इसकी पिक्चर बाकी है. कारण काय झालेलं आहे की आपण कालच आम्हाला सांगितलं की आज आंदोलन आहे म्हणून आम्हाला सर्वांना कळवता आलं नाही. परंतु पुढच्या काळामध्ये ज्यावेळी आंदोलन होईल तर या मुंबईला पण देखील सर्व कार्यकर्त्यांना देखील आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय आपण राहणार नाही, हा आत्मविश्वास मी सुरुवातीला आपल्याला या निमित्ताने देतो. आता मी आमचे अरविंद सावंतजी असतील, अनिल परबजी असतील, त्यांच्याशी चर्चा केली. नजीकच्या काळामध्ये ताई आपल्याला एक परत बसून या जन सुरक्षा कायद्याच्या बद्दलची नेत्यांमध्ये आणि विशेषतः प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये त्याची एक चर्चासत्रच आपल्याला घडवावी लागणार आहे. योगायोगाने हा बिल क्रमांक 33 हे विधानसभा आणि विधान परिषद मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये तो बिल आलेला आहे. आणि त्या बिलामध्ये विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, आमचा पक्ष असेल, वरती विधान परिषद मध्ये विरोधी पक्ष नेते असतील, कोणत्या रीतीने या बिलाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास पण देखील मी सुरुवातीला आपल्याला या निमित्ताने देतो. पण खऱ्या अर्थाने आपल्या अभिव्यक्तीसाठी जो स्वतंत्र परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळून देण्याचं काम केलेलं आहे, त्या घटनेलाच एका प्रकारे छेद घालण्याचं काम आज दुर्दैवाने केंद्र आणि राज्य सरकार करते. तर हे फक्त या एवढ्या बिल पुरता मर्यादित नाहीये. आपण आता खासदार आहात, जसं जन सुरक्षाचा बिल आणला जातोय तसं डाटा इन्फॉर्मेशन साठी पण देखील एक नवीन बिल आणण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे पुढच्या काळामध्ये जर केंद्र सरकारच्या यंत्रणाला वाटलं की तुमचा डाटा हे ताब्यात घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची परवानगी न घेता ते डायरेक्ट डाटा घेऊ शकतात आणि त्याचा वापर किंवा गैरवापर देखील हे पुढच्या काळामध्ये होऊ शकतो, अशातली भीती आहे. आणि मग जर समजा दुर्दैवाने जर हा कायदा जर मंजूर करण्याचं काम जर मेजॉरिटीच्या जीवावरती झाला आणि आपण त्याला
उचित भूमिका घेण्याचं काम जर आपण केलं नाही तर आज जे कबरेवरती राजकारण करतायत त्यांना काबराचा आवाज बंद करण्यासाठी हे करायचं आहे आणि एकदा काबराचा आवाज बंद झाला म्हणजे त्यातून सर्वसामान्य असलेल्या लोकांचा आवाज देखील बंद पाडण्याचं काम आणि विशेषतः पत्रकारांचा देखील बंद करण्याचा आवाजाचं काम करण्याचा प्रयत्न होणार आहे। काल मी पत्रकार परिषदेमध्ये सांगताना सांगण्याचा प्रयत्न केला की याची सुरुवात कुठे झाली। याची सुरुवात ज्यावेळी देशाच्या सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीच्या तख्त्यासमोर हा जो असलेला कृषी बिल आहे तो मागे घ्यायलाच पाहिजे असं ज्यावेळी जन आंदोलन करण्याचं काम केलं आणि सरकारची नामुष्की झाली तो कायदा त्यांना परत घ्यावा लागला त्यावेळी केंद्र सरकारच्या हे लक्षात आलेलं आहे की असं जन आंदोलन जर झालं आणि सामाजिक संस्था जर त्याच्यामध्ये एकत्रित आले तर पुढच्या काळामध्ये आपल्याला असंख्य असलेले अंबानीसाठी होऊ घातलेले कायदे आपल्याला आणता येणार नाही। म्हणूनच हा जन सुरक्षेच्या नावाखाली हा कायदा आणण्याची भूमिका घेतली गेली। काही आपल्याला आठवत असेल की यावेळी एका महिलेनी जे आता खासदार आहे त्यांनी त्या आंदोलनाला सांगितलं की हे नॅक्सलाइटचे आंदोलन आहे, नॅक्सलाइट आंदोलन आहेत म्हणून घेऊन उपमा देण्याचं काम या शेतकऱ्यांच्या त्या मोर्चाला देण्याचं काम केलेलं आहे। हे निओ फॅसिझमचं नवीन भूत निर्माण करत असताना हा अर्बन नॅशनलिस्ट म्हणून घेऊन या कायद्याला करून घेऊन लोकांमध्ये जनमत तयार करून हा जन सुरक्षेचा कायदा जो आणला जातोय त्याला विरोध करण्याचं काम आपण जसं आज इकडे करतोय मी आपल्याला आवाहन करीन की विधानसभा आणि विधान परिषद मध्ये तर आम्ही ते कायद्याला विरोध करूच करू पण ज्यावेळी तो कायदा आणण्याचा प्रयत्न जॉईंट सिलेक्टिव्ह कमिटीच्या माध्यमातून नंतर केला जाईल त्यावेळी प्रचंड संख्येने रस्त्यावरती आपला प्रत्येक सामाजिक क्षेत्रातला आणि कार्यकर्ता त्यालाही देखील उतरवण्याचं काम मला वाटते आपण सर्वजण मिळून करूया। आज ही फक्त एक सुरुवात आपण करून देण्याचं काम आपण केलेलं आहे। कामगारांच्या कायद्याच्या बद्दल आपल्याला बोलायचे ते बोलूनच 20 तारखेला ताई सर्व देशव्यापी बंदाची हात देखील सर्व कामगार नेत्यांनी आणि कामगार संघटनेने देण्याचं काम केलेलं आहे त्यालाही पाठिंबा भारतीय कामगार सेनेच्या वतीने मी या निमित्ताने जाहीर करतो आणि पुढच्या काळामध्ये जी काय भूमिका तुम्ही सर्वजण मिळून घ्याल त्यावेळी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय आदित्य ठाकरेजी आणि आम्ही सर्वजण तुमच्या मागे खांद्याला खांदा लावून उभे आहोत असं जाहीर करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यहाँ के सारे साथियों को मेरा इनकलाब जिंदाबाद और लाल सलाम जय भीम पेश करती हूँ और मेरी भाषण की शुरुआत 2 पंक्तियों से करती हूँ कि ऐसी शायरी है कि हम आहा भी करते हैं, हम आहा भी करते हैं तो गुनाह हो जाता है और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती। हमारे महाराष्ट्र में 2 घटनाएं यानी बीड़ के जिले में एक संतोष देशमुख जैसे व्यक्ति की सरपंच की हत्या हो जाती है, इस पे स्टेट शांत है। यहाँ पे सोमनाथ सूर्यवंशी जैसे एक नौजवान की कस्टडियल डेथ यानी कोठड़ी में खून हो जाता है, इस पे सरकार कुछ नहीं बोलती, शांत रहती है। और अभी एक ऐसा विधेयक लेके आती है कि जिसमें अगर माता बहनों पे रेप हो जाए तो अगर हम रास्ते पे भी उतरे तो हमें 3 साल का कारावास हो सकता है। अगर हमारे घर पे बुलडोजर चलता है तो हमारे में किसी की मौत भी हो जाए तो ये कानून के तहत हम लोगों के ऊपर सुनवाई भी नहीं हो सकती और हम देशद्रोही साबित हो सकते हैं। पहले ही नक्सलवाद के नाम पे ये जो विधेयक लाया गया है ये लोग जन सुरक्षा के लिए नहीं बल्कि लोगों की जमहूरियत के ऊपर लाया गया बुलडोजर है, इसके हम कड़े शब्दों में निंदा करते हैं। उन्होंने ये कह के ये विधेयक लाया है कि जो लोग सरकार के खिलाफ आवाज उठाएंगे उनको उस संगठन को या फिर व्यक्ति को कोई भी अगर उनके पास प्रूफ भी नहीं रहेगा तो भी उसको अरेस्ट हो सकती है। पहले ही देश में यूएपीए, पहले ही देश में टाड़ा जैसे एक्ट है, उसमें सिविल राइट एक्टिविस्ट को कितने सालों से उनकी जन सुनवाई भी ना होते हुए वो लोग जेल में है, उनके ऊपर उस तरीके से अन्याय चल रहा है। इसके लिए ये जो महाराष्ट्र जन सुरक्षा विशेष अधिनियम 2024 है, ये जनता के हक की पायमल्ली करने वाला
जनता के हक को जमीन पे लाने वाला विधेयक है, इसे पीछे लेना चाहिए, इसको हटाना चाहिए। ये मांग करने के लिए आज का निदर्शन है। और ये बोलते हुए मैं रुकती हूँ कि महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हटाओ, इसको रद्द करो। लड़ेंगे, लड़ेंगे। अभी आपके सामने